मित्रांनो, बीडच्या विलास घुले प्रकरणाला अनेक बाजू आहेत हे मी काल सांगितलेलं होतं. त्याला एक दुसरी बाजू सुद्धा आहे आणि खास करून बजरंग सोनवणे खासदार बीडचे यांच्या मुलावर जे आरोप होत होते त्याच्या पाठीमागं सुद्धा काही षड्यंत्र आहे का, काही खेळ आहे का, या अनुषंगाने सुद्धा आपण चर्चा केली होती. आणि खासदार बजरंग सोनवणे हे सुद्धा वारंवार सांगत होते की ते मानेलाच मारायला का आले होते. आणि काल जो सोशल मीडियावरती व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला आणि बघा, म्हणजे जी पीडिता आहे ती समोर आली आणि तिने गंभीर आरोप केली. मित्रांनो, बीडच्या या विलास घुले खून प्रकरणामध्ये एकामागून एक धक्कादायक खुलासे होताना दिसत आहेत. आणि आता ही पीडित महिला पुढे आल्याने या प्रकरणाला जे वळण भेटलेलं आहे. आणि इतक्या दिवस ती शांत कशामुळे होते? कारण तिथपर्यंत मीडिया पोहोचली नव्हती किंवा तिची विचारणा झाली नव्हती. परंतु काल बीडमधील एक लोकल मीडिया चॅनलने तिची मुलाखत घेतली आणि तिने जे गंभीर आरोप केले. आणि एवढंच नाही तर तिने स्वतः पोलीस स्टेशनला तिच्यावर अत्याचार झाल्याची तक्रारसुद्धा दिलेली आहे. परंतु अजून गुन्हा दाखल झालेला नाही. बीडचे खासदार बजरंग सोनवणे आणि त्यांचा मुलगा सौरभ सोनवणे यांचा थेट नाव या विलास घुले प्रकरणामध्ये आल्यामुळे एक खळबळ उडाली होती. सुरुवातीला बजरंग सोनवणे यांचं नाव आलं. कशामुळे आलं, काय आलं माहीत नाही. म्हणजे बजरंग सोनवणे यांना हे प्रकरण माहीत नसताना सुद्धा त्यांचं नाव तिथपर्यंत आलं किंवा त्यांचा संबंध नसताना सुद्धा. परंतु ज्यावेळेस लक्षात आलं की त्या कालावधीमध्ये बजरंग सोनवणे त्या स्पॉटला उपस्थित नाहीत, त्यांचा कॉल वगैरे काही नाही आणि त्यामुळे त्यांचं नाव बाजूला राहिलं आणि त्यांच्या मुलाचं नाव आलं. अगोदर त्यांच्या मुलाची थार गाडी आली, म्हणजे थार गाडीतून ते आरोपी पळवले असा आरोप झाला. आणि मग तिथं थार गाडीसुद्धा त्याचे CCTV तपासण्यात आले, लोकेशन तपासण्यात आले, थार गाडीसुद्धा नव्हती. मग थार गाडी नव्हती म्हटल्यानंतर पुन्हा दुसरी थेरी आली. म्हणजे याच्या पाठीमागे सुद्धा म्हणजे बजरंग सोनवणे यांना विनाकारण अडकवण्याचं सुद्धा षड्यंत्र असल्याची फार मोठी चर्चा बीड जिल्ह्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये सुरू आहे. SIT कडून बजरंग सोनवणे यांचे सुपुत्र सौरभ सोनवणे यांची अनेक वेळा तपासणी झाली, चौकशी झाली. तक्रारदाराने दिलेल्या तक्रारीमध्ये त्यांच्या नावाचा उल्लेख करण्यात आलेला आहे. या विलास घुले प्रकरणामध्ये अत्यंत एक माहिती पुढं आलेली आहे आणि खून प्रकरणाचं मूळ कारण आता पुढं आलेलं आहे. विलास घुलेचा मित्र उमेश माने, लक्षात ठेवा, हा व्हिडिओ काढून जे आरोपी आहेत, लक्षात ठेवा, त्या आरोपीपैकी एका आरोपीची जी पत्नी आहे, लक्षात ठेवा, तिला ब्लॅकमेल करून तिच्यावर अन्याय अत्याचार करत होता. आणि त्या पीडित महिलेने काल स्वतः SP ऑफिसला तक्रार दिलेली आहे. गुन्हा दाखल करण्याची आणि त्याला अटक करण्याची मागणी करण्यात आलेली आहे. आता पोलीस या संबंधीने कारवाई करतात का? 3 तारखेला विलास घुले म्हणाला होता की संबंध न ठेवल्यास तुझ्या लेकरांना किंवा तुझ्या नवऱ्याला मारून टाकू. यानंतर 20 तारखेला देखील घरासमोर येऊन हॉर्न मारून शिवीगाळ त्याने केली होती. त्याला समजवण्यासाठी ती पीडित महिला म्हणत आहे की माझे वडील, माझा नवरा आणि नातेवाईक तिथं गेले तेव्हा त्यांनी काचेच्या बॉटल आणि विटांनी मारहाण सुरू केली. त्यानंतर माझ्या वडिलांनी हात उचलला आणि यातून ही घटना घडली. तुम्ही त्या CCTV फुटेजमध्ये पाहत आहात की कशा पद्धतीने मारहाण सुरू आहे. उमेश घुलेने आम्हाला धमकावल्याने आम्ही आजपर्यंत पोलिसात गेलो नाही. आणि म्हणजे एक प्रकारे जो उमेश माने आहे, खरा या घटनेचं जे मूळ कारण आहे, तो धमकावत होता, तो अन्याय अत्याचार करत होता आणि त्याची पाठराखण, त्याला संरक्षण, त्याला बळ देण्याचं, त्याला अभय देण्याचं काम घुले करत होता असा आरोप आहे. आता पोलिसांनी माझी सुद्धा तक्रार घेऊन आम्हाला न्याय द्यावा असं त्या पीडित महिलेने सांगितलेलं आहे. उमेश माने याने माझ्यासोबत बळजबरी केली, अत्याचार केला आणि त्याचे व्हिडिओसुद्धा केले. व्हिडिओ व्हायरल करीन असं म्हणून ब्लॅकमेल केलं आणि परत अन्याय केला, अत्याचार केला.
ही घटना मी घरच्यांना सांगितली आणि पोलीस स्टेशनला तक्रार द्यायला जाणार होतो, परंतु घुलेने धमकावलं. पोलीस स्टेशनला जाऊ नका, याच्या पुढं असं होणार नाही याची जिम्मेदारी घुलेने घेतली आणि जर तक्रार द्यायला गेला तर तुमचं काही खरं नाही असं म्हणाला का. आणि विशेष म्हणजे हे पीडित कुटुंब शेतामध्ये राहत होतं, त्यानंतर गावात राहायला गेलं. त्यानंतर उमेश माने आणि विलास घुले बुलेट आणि 4 चाकी काळ्या स्कॉर्पिओने येऊन त्रास द्यायचे. 3 जून रोजी रात्री विलास घुले म्हणाला, तू आहे तसे संबंध ठेव, म्हणजे तो उमेश माने याची पाठराखण करायला लागला, नाहीतर तुझ्या लेकरांचा आणि नवऱ्यांचा जीव घेईन. आता म्हणजे उमेश माने आणि विलास घुले 20 तारखेला पुन्हा घरी आले, हॉर्न मारू लागले, शिवीगाळ करू लागले. माझ्या नवऱ्याने म्हणजे त्या पीडितेच्या नवऱ्याने सांगितलं की आम्हाला सुखाने जगू द्या, त्यावर तू बाहेर आल्यानंतर तुला खलास करणार अशी धमकी दिली. सगळेजण पुन्हा समजावून सांगण्यासाठी हॉटेलवर गेले होते. तेथे काचेच्या बाटल्या विटाच्या तुकड्याने मारहाण करू लागली. त्यांनी अगोदर मारहाण करण्यास सुरुवात केल्याने वडिलांनी हात उचलला आणि केजमध्ये आणि बीडला गेलो होतो, पण आमची तक्रार अजूनपर्यंत घेतली गेलेली नाही, तरी तक्रार घेऊन आम्हाला न्याय द्यावा. या प्रकरणामध्ये धक्कादायक खुलासे होत आहेत. मित्रांनो, बजरंग सोनवणे जे वारंवार सांगत होते की उमेश माने यालाच मारायला का आले होते हा जो प्रश्न बजरंग सोनवणे वारंवार विचारत होते. कारण बजरंग सोनवणे यांच्यावर विनाकारण आरोप झाल्यानंतर किंवा त्यांच्या मुलावर विनाकारण आरोप झाल्यानंतर, आता तो तपासाचा भाग आहे, परंतु त्यांच्या म्हणण्यानुसार विनाकारण आरोप झाल्यानंतर मग त्यांनी सुद्धा माहिती घेतली आणि त्यांच्या हे प्रकरण लक्षात आलं होतं, परंतु तपासाचा भाग असल्यामुळे ते मीडियासमोर बोलत नव्हते. आणि काल उमेश माने याने जिच्यावर अन्याय अत्याचार केला ती स्वतः समोर आल्यामुळे आज बजरंग सोनवणे काय बोलत होते याला महत्त्व प्राप्त झालेलं आहे. बीड खासदार बजरंग सोनवणे यांच्या मुलाचं नाव घेऊन आरोपींनी विलास घुले याचा खून केला अशी जी थेरी मांडण्यात आली. आमचं कोणीही काही करू शकत नाही असेही आरोपी म्हटल्याचे आरोप करण्यात आले. आता त्या सगळा तो तपासाचा भाग आहे आणि या प्रकरणामध्ये एकामागून एक खुलासे समोर येत आहेत. मित्रांनो, यामध्ये अनेक कांगोरे आहेत. मी तुम्हाला कालच सांगितलं, दोनही बाजू आहेत. असाच कोणीही कोणाचा खून करत नाही. त्या पीडित महिलेला सुद्धा न्याय भेटला पाहिजे. आणि प्रकरण काहीही असो, बघा, प्रकरण काहीही असो, खून होता कामा नये. त्यामुळे विलास घुले यांना सुद्धा न्याय भेटला पाहिजे. प्रत्येकजण हे म्हणत आहे, मी सुद्धा म्हणत आहे की विलास घुले याचा खून करणे हा पर्याय नव्हता. तिथं हॉटेलवर यांना जायची गरज नव्हती आणि हे हत्यारं घेऊन गेले, स्कॉर्पिओ घेऊन गेले, जमावटा करून गेले, म्हणजे हे सुद्धा भांडण होतील या तयारीनेच तिथं गेले होते. आणि मग हे सगळं प्रकरण पाहता विलास घुले यांना तर न्याय भेटलाच पाहिजे, आरोपींना कडक शिक्षा झालीच पाहिजे. परंतु या खुनाच्या मागे, या गुन्ह्याच्या मागे आपली कोण राजकीय पोळी भाजून घेत आहे हे सुद्धा आता सगळं सत्य पोलिसांनी एकदा ब्रीफिंग करून ॲज इट इज मांडणं गरजेचं आहे. आणि आता बरेच कांगोरे आता लोकांच्या 90% प्रकरण लोकांच्या लक्षामध्ये आलेलं आहे आणि उरलेलं 10% प्रकरण आता पोलिसांनी मीडियासमोर मांडणं गरजेचं आहे. मित्रांनो, या सर्वावर आपल्याला काय वाटतं ते सुद्धा कमेंट करून नक्की मांडा.